एकीकडे मानवतेचा मुर्दा तर दुसरीकडे माणुसकीचा भाजर। मित्र हो, शेतकरी प्रचंड संकटामध्ये सापडलेला आहे या अतिवृष्टीमुळे, पूर परिस्थितीमुळे। आणि एकीकडे शेतकरी असा प्रचंड संकटात सापडलेला असताना नेत्यांची चमकोगिरी महाराष्ट्रानं उघड्या डोळ्यानं ठळकपणे पाहिली। सरकारी अनास्था आणि उदासीनता ही लोकांना दिसली आणि प्रशासनाला सुद्धा या घटनेचं, या संकटाचं किती गांभीर्य आहे हे सुद्धा दिसून आलं। धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रचंड पाऊस आणि पुराची परिस्थिती। ओमराजे निंबाळकर यांच्यासारखा एक तरुण खासदार लोकांचे जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतो, स्वतःला पुराच्या पाण्यामध्ये झोकून देतो आणि दुसरीकडे तिथलेच जिल्हाधिकारी नाच गाण्यामध्ये मग्न झालेले आहेत। स्वतः नाचतात त्या कार्यक्रमामध्ये जिल्हाधिकारी। किती गंभीर आहे ना हे सगळं। नैसर्गिक आपत्तीच्या काळात बघा, जिल्हाधिकारी हे अत्यंत महत्वाचे घटक असतात, पण तेच गंभीर नाहीत एवढ्या मोठ्या संकटाच्या काळात सुद्धा हे त्यांच्या नाचगाण्यानं पुन्हा लोकांना दाखवून दिलं। शेतकरी चिडले, संतापले, सामान्य माणूस सुद्धा चिडला हो या सगळ्या प्रकारावर। शेतकऱ्यांचे हाल काय चाललेत, आक्रोश काय, आणि कलेक्टर डान्स करतायत। शेतकरीच काय हो, सगळ्यांनी जिल्हाधिकाऱ्याच्या नाचगाण्याचा निषेध केला, विरोध केला। प्रशासन आणि अधिकारी कर्मचारी यांच्याबाबत जनतेमध्ये कायमची नाराजी असते, चीड असते, पण अशा एखाद्या घटनेमुळे इतर चांगल्या अधिकाऱ्यांची सुद्धा अडचण होते मित्रांनो, कारण लोक त्यांच्याकडे सुद्धा त्याच नजरेनं पाहायला लागतात। पण मित्रांनो, शेतकरी संकटात असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या नाचण्याचा हा प्रकार जेवढा संतापजनक होता, त्यापेक्षा सुद्धा अधिक भावनिक अनुभव तिथल्याच दुसऱ्या एका प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिला। जिल्हाधिकारी कसा नसावा हे या नाचणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवून दिलं। तसं जिल्हाधिकारी कसा असावा हे धाराशिवच्याच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष यांनी दाखवून दिलं। संवेदना, माणुसकी अजूनही जिवंत आहे याची साक्ष या घोष यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिली। मित्रांनो, घोष यांच्या वडिलांचं निधन झालं होतं। त्यांच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हे घोष शेतकऱ्यांचं संकट विचारात घेऊन आपल्या कर्तव्यावर हजर झाले। अतिवृष्टी झालेल्या भागामध्ये जाऊन त्यांनी आढावा घेतला, सगळ्यांना व्यवस्थित पद्धतीनं मदत कशी पोहोचेल त्यासाठी त्यांनी सूचना दिल्या, निर्देश दिले, स्वतः लक्ष ठेवून राहिले। त्यामुळं लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू असताना सुद्धा सार्वजनिक कार्यक्रमामध्ये जाऊन डान्स करणारे अधिकारी कुठं, आणि जन्मदात्या पित्याचं निधन झालेलं असतानाही ते दुःख बाजूला ठेवून दुसऱ्याच दिवशी कर्तव्य बजावणारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष कुठं। आपल्या दुःखापेक्षा सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांचं दुःख महत्वाचं मानलं। शेतकऱ्यावर आलेलं संकट त्यांनी गंभीरपणे घेतलं। आपलं दुःख काळजामध्ये दाबून ठेवून त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडायला सुरुवात केली। बघा, एकाच जिल्ह्यातल्या प्रशासनातील अधिकाऱ्याची ही दोन रूपं, एकीकडं मानवतेचा मुर्दा तर दुसरीकडे माणुसकीचा भाजर, माणुसकीचा गहिवर। मित्रांनो, वाईट प्रवृत्तीवर आपण बघा सडकून प्रहार करतो, मग माणुसकी जपणाऱ्या या अधिकाऱ्याचं कौतुक करणं सुद्धा आपलं कर्तव्य बनतं, आद्य कर्तव्य बनतं। मित्रांनो, या अधिकाऱ्यांच्या कर्तव्यनिष्ठेबद्दल दोन चांगले शब्द जरूर लिहा, त्याचं कौतुकही करा। चांगल्या माणसांच्या, चांगल्या अधिकाऱ्यांच्या पाठीमागं समाज नक्की उभा राहतो हे नक्की दाखवून द्या मित्रांनो। धन्यवाद, पुन्हा भेटू, नमस्कार।